हाय गाईज, वेलकम टू माय अनदर व्लॉग. मी आता तुम्हाला जो डोंगर दाखवत आहे त्याचं नाव आहे भंडारा डोंगर. त्या डोंगराचं एक वैशिष्ट्य आहे की तिथं संत तुकाराम महाराज येऊन अभंग लिहायला बसत होते. तिथं आपण आता थोड्या वेळाने जाणार आहोत. तुम्हाला जे आता मी दृश्य दाखवत आहे ते येलवडे गाव आणि जे त्या बाजूला आहे ती संत तुकाराम महाराजांची नगरी देहू. आपण हे पाहू शकता. आता आपण थोड्या वेळाने जाणार आहोत ते भंडारा डोंगरवर. तुम्हाला तिथे दाखवतो. संत तुकाराम महाराज जिथे बसत होते ते स्थळ. आता तुम्ही पाहू शकता आपण भंडारा डोंगरकडे चालत निघालो आहे. आता आपण ब्लॉग डायरेक्ट पायथ्याशी कंटिन्यू करू. तुम्ही पाहू शकता मी आता भंडारा डोंगरच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. आपल्याला इथून आता खालून त्या डोंगरावर म्हणजे ते डोंगरावरचे देऊळ आहे त्या देवळापर्यंत आपल्याला आता इथून पोचायचं आहे. चला मग जाऊ चालत. तुम्ही आता बघू शकता मी चालत तर चाललोय वर, पण आत्ताच दम भरलेला आहे. तरी पण बघूया आता किती वर जातोय ते. आवडते आतापर्यंत मी 20% अंतर पार केलंय असं वाटायलंय. तुम्ही बघू शकता हे. आता बघू अजून आपल्याला किती वेळ लागतो वर जायला. तर चला जाऊया देवदर्शनाला. तुम्ही पाहू शकता की हा किती मोठा चढ आहे.
तसे अजून आपल्याला 2 चढ अजून चढायचे आहेत. तरी आत्ताच मला दम लागला आहे. आता मला वाटतं आपण डायरेक्टली भेटू वरच, जवळच. फायनली आपण पोचलेलो आहे वर आणि थोडंसं अंतर उरलेलं आहे. तुम्ही सरळ बघू शकता. तिथपर्यंत फक्त आपल्याला पोचायचं आहे. हेच आहे ते तुकाराम महाराजांचे मंदिर, जिथे तुकाराम महाराज वर येऊन अभंग लिहित होते. ते हेच ते मंदिर. तुम्ही इथला व्ह्यू पाहू शकता कसा आहे तो. आपण तिथून खालून सुरुवात केलेली होती चालता येण्यासाठी, ते आता वर पोचलेलो आहे. आता आपण इथून खाली जाण्यास सुरुवात केलेली आहे. आता बघू किती वेळ लागतो आपल्याला खाली जायला, कारण की आता अंधार पण होत आलेला आहे. त्यामुळे मी ब्लॉग इथेच एंड करत आहे. प्लीज माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पाहू शकता आपण इथूनच सुरुवात केली होती वर चालत जाण्यासाठी आणि परत इथेच आलेलो आहे चालत येऊन. तर आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला चालत येण्यासाठी. त्यामुळे आपलं आजचं मिशन कंप्लीट झालेलं आहे. आपण ब्लॉग इथेच एंड करत आहे. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.